नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालीमकर. भाग 33. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एक माटे उपनावाचे पुराणी अक्कलकोटला आले होते. त्यांनी स्वामी महाराजांपुढे एक वेळ कीर्तनात वेदांत निरूपण केलं आणि खुबीने टोचून स्वामी महाराजांचं यथेष्टाचरण करतात अशा उद्देशानं दृष्टांत देऊन बोलू लागले. त्यावेळी 1-2 चर्चरीत गुह्य दाखले समर्थांनी दिल्यावर माटेबुवा विस्मित झाले आणि पुन्हा अभिमानाने बोलू लागले की अंत्यजाने श्रीमत शंकराचार्यास जगद्गुरू जाणून भोजनास आपल्या घरी यावं म्हणून विनंती केली. तिला रुकार देऊन जगद्गुरू आचार्य श्वानरूपाने अंत्यजाच्या घरी भोजनास गेले. कुत्र घरात आल्यावर अंत्यजाने हुस करताच श्वानरूपाने ते परत आश्रमी आले. नंतर अंत्यज माध्यान्हसमयी जगद्गुरूंच्या आश्रमासन्निध येऊन भोजनास येण्याची विनंती करून वरचेवर नमस्कार करू लागला. त्यावेळी श्रीमत शंकर यतिवर्य अंत्यजास बोलले की आम्ही श्वानरूपाने भोजनास आलो असता तू धिक्कार केलास म्हणून परत आलो. तेव्हा अंत्यज रागाने म्हणाला की आपण अवतारी महाज्ञानी अभेद बुद्धीचे जरी आहात तरी आपण देखील श्वानास स्पर्श न करता व सन्मानपूर्वक जवळ क्षणभर न बसवता हाकून लावाल. मग मजसारखा नीच अज्ञानी श्वानाचा धिक्कार करील यात आश्चर्य काय. जर विकारी देह सर्वांचा सारखा आहे आणि आत्मा निर्विकार चैतन्य रूप सर्वत्र सारखा आहे तर श्री जगद्गुरू महाराजांनी कपट करून मला फसवणे योग्य दिसते काय. आपण जगद्गुरार्थ गुरुरूप अवतरला आहात म्हणून दिनाची भिक्षा प्रेमानं अवश्य मान्य केली पाहिजे. नंतर श्रीमत शंकराचार्यांनी ज्ञानदृष्टी प्रबोधे करून अंत्यजाचं समाधान केलं. असं बुवांचं भाषण ऐकून समर्थ म्हणाले, यावेळी तुम्ही कुठे होता? श्वानात आणि तुमच्यात परमार्थ दृष्टीने काय भेद आहे? दुकानदारी करून द्रव्याची पिशवी भरणं आणि मनःपूत वर्तन ठेवणं हा परमार्थ किंवा काय? वेदांत प्रतिपादन करणाऱ्या बुवास फार खेद वाटला आणि पश्चाताप झाला. त्यावेळी समर्थांजवळ एक सर्वोत्कृष्ट संन्यासी बसले होते. त्यांनी बुवांची चांगली खात्री करून मग म्हणाले की कुशला ब्रह्मवार्ताया वृत्तिहीना सुरागिण तेप्यज्ञानी तयानुनम पुनरायांती यांती च कलौ वेदांतिनो भांती फाल्गुने बालका इव भयम द्वितीयाभिनिवेशतः स्यात्. असं संन्यासी बुवांबरोबर परस्पर चर्चा करून महाराजांविषयी बुवांचं असलेलं द्वैत निरसन करून संन्यासी म्हणाले की आपण विद्वान पुराणिक सातारा जिल्ह्याकडचे असून पुण्यात सोमेश्वर मंदिरात पुराण सांगत असता. आपले गुरु अनगाव कडवाडकर बुवा मी स्वतः पाहिले आहेत. ते चांगले सत्पुरुष असून फार निराभिमान आहेत. आपणही उत्तम आहात. परंतु पूर्ण ब्रह्म सनातन स्वामी समर्थ जगदुद्धारार्थ दत्तात्रय स्वरूप अवतरले आहेत. त्यांची योग्यता आपणास कोणत्याही जन्मी स्वप्नात देखील यावयाची नाही. अशा पुरुषोत्तमासमोर अभिमानाने व द्वैतबुद्धीने भाषण करणं केवढं साहस आहे. वास्तविक परमार्थैक्य स्थितीला असे शब्द शोभत नाहीत. याप्रमाणे भाषण ऐकून माटेबुवांना फार पश्चाताप वाटला आणि लागलीच श्री समर्थांच्या चरणी सविनय नमन करून बुवा बिराडी केली. सुमारे 24 वर्षांपूर्वी बडोद्यातील काही मंडळी श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जाताना अक्कलकोटला उतरून स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन पुढे गेली. त्यात एक रामशास्त्री डोंगरे या नावाचे गृहस्थ होते. त्यांनी समर्थांना विनंती केली की मी कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जातो. नंतर यतिवर्य म्हणाले जाऊ नको. हे ऐकून रामशास्त्री विचारात पडला. तेव्हा बाबासाहेब सबनीस शास्त्री बॉस म्हणाले आज्ञाभंग करून जाऊ नये.
ते मान्य करून रामशास्त्री राहिले, परंतु मनात कार्तिक स्वामींच्या दर्शनाची तळमळ लागली. पुढे कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी स्नानसंध्या आटोपून रामशास्त्री स्वामी दर्शनाला गेले. त्यावेळी पुष्कळ मंडळी दर्शनार्थ बसली होती. समर्थांची मंगलारती झाल्यावर सर्वांस सुखकारक दर्शन झालं. त्यावेळी समर्थ उभे राहिले आणि कार्तिक स्वामींच्या रूपानं यथासांग दर्शन समर्थांनी रामशास्त्र्यांना दिलं. ते कार्तिक स्वामींचे प्रत्यक्ष स्वरूप मूर्तिमंत पाहून रामशास्त्र्यांना मदाश्चर्य वाटलं आणि संतोषी होऊन ते स्तुती करू लागले. हे दत्तमूर्ते, आपण मदांध असल्यामुळे आपल्या स्वरूपास जाणत नाही, तथापि आपल्या साहजिक दयारूप औदार्य स्वभावानेच आमचे इहपरित होत आहे. पदरात प्रचितीचे माप भरपूर पडल्यामुळे आमचे डोळे उघडतात आणि खात्री होते. असा आनंद झाल्यावर रामशास्त्री 2 वर्षापर्यंत अक्कलकोटाला राहून नंतर बडोद्यास आले. हे रामशास्त्री सदाचारी आणि विवेकी असून पुराण सांगत होते. पुढे काशी यात्रा करून आल्यावर प्रकृती बिघडून शास्त्री बुवा परलोकवासी झाले. अहमदनगर जिल्ह्यातील कोण एक ब्राह्मण सपरिवार स्वामी महाराजांच्या दर्शनाला अक्कलकोटाला आला होता. त्यानं श्री गुरुचं दर्शन सप्रेमपूर्वक करून विनंती केली की माझी गरिबाची दया येऊन पुढी मान्य करावी. यावेळी समर्थ हर्षभरीत होऊन त्याला म्हणाले की भजी, कोडबुळी, क्षिप्रा आणि आमटी करा म्हणजे पोट भरेल. अशी आज्ञा होताच ब्राह्मणाने लागलेच दुसऱ्या दिवशी स्वस्त्रीकडून सर्व पदार्थ उत्तम रीतीने स्वच्छ करवून पूर्णावरणाचा स्वयंपाक करविला. पूर्व दिवशी सायंकाळी महाराजांचे कित्येक सेवेकरी आणि गावातील काही मंडळींना भोजनार्थ आमंत्रण केले होते. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पुन्हा समर्थांसही विनंती केली. भोजनाचं पारायण झाल्यावर सर्व मंडळी आली. नंतर ब्राह्मण लगबगीनं श्री समर्थांना बोलवण्यासाठी गेला. त्यावेळी दीनानाथ सद्गुरू घोड्याच्या पागेत ओट्यावर बसले होते. ब्राह्मणानं शुद्ध भक्तीने साष्टांग नमन करून भोजनास चलावं अशी प्रार्थना केली. तेव्हा दत्त दिगंबर स्वामी महाराज हसत म्हणाले, सगळ्यांचं पोट भरल्यावर आमचं भरेल पोट. जा, आनंदाने भटास जेवू घाल. आता माती चिवडू नकोस. असं अनुग्रह वचन ब्राह्मणाने दीनपणे मान्य करून आज्ञेनुरूप स्वस्थ आपली ब्राह्डी घेऊन ब्राह्मण भोजन श्रद्धायुक्त केले. सर्व मंडळी भोजन करून यथास्थित पोट भरलेली तांबूल चर्वण करत खुशाल मजेत स्वगृहास गेली. तदनंतर त्या भाविक ब्राह्मणानं श्री समर्थांचं एक पात्र व आपल्या स्त्रीचं आणि आपलं अशी सर्व पदार्थ भरलेली अन्नाची 3 पात्र वाढवून वेगळी ठेवून बाकीचं अन्न रोगी वगैरे सेवेकऱ्यांना यथासांग दिलं. त्यावेळी दूर देशचे 2 ब्राह्मण येऊन अन्न कुठे मिळेल असा शोध करत थकून तिथे आले. त्यांचा जीव अन्नार्थ क्षुधेने व्याकुळ झालेला पाहून त्यांना स्वतः स्नान घालून पूजन करून आपलं आणि स्त्रीचं वाढलेलं पात्र उभयंता ब्राह्मणास एक एक समर्पण केलं. ब्राह्मण खूप जेवून पुन्हा जास्त अन्न मागू लागले. तेव्हा भाविक ब्राह्मण आणि त्याचा स्त्री विचार करू लागले, आता काय करावं. फक्त एक यतिराजांचं पात्र आहे आणि त्यांच्या आज्ञेवरून त्यांच्याकरताच हे पदार्थ तयार केले. या आलेल्या ब्राह्मणास क्षिप्रा पुष्कळ वाढली असता आणखी मागता. आपलं प्रारब्ध असं म्हणून महाराजांच्या पत्रातील क्षिप्रा वगैरे सर्व यथार्थ त्या 2 ब्राह्मणास पूर्ण तृप्ती होईपर्यंत वाढले. भोजनोत्तर स्वामी महाराजांच्या दर्शनास सर्वत्र गेले. त्यावेळी महाराजासन्निध पुष्कळ लोक दर्शनास बसले होते. भाविक ब्राह्मणाने स्वस्त्रीसहित दयासागर दयामूर्तीस नमस्कार करून कंठ सद्गदित व प्रेमाश्रूपात होता असताना भारायला. त्या काळी दूरदेशचे ब्राह्मण वंदन करून बसतात. तो विश्वोत्तर स्वामी आपल्या पोटावर वरचेवर हात फिरवती व तृप्तीचे ढेकर देत म्हणाले, का हो, आज क्षिप्रा फार चांगली झाली, परंतु वेलदोडे फार झाले. पुरणपोळी उत्कृष्ट बनली. भजी तर आम्हाला फार आवडली, परंतु कोडबुळ्यात मिरच्यांनी भडका केला. तथापि स्वादिष्ट आणि चरचरीत लागली आमटीची शाबास आहे. असं ऐकून दूरदेशच्या ब्राह्मणांना व इतरांना फार आश्चर्य वाटलं. यावेळी तेथे 2 सुधारक गृहस्थ बूट स्टॉकिंग
पॅन्ट कोट वगैरे पोशाख केलेले आणि चष्मा लावलेले आणि हातात दांडके घेतलेले जेवलेल्या ब्राह्मणांना विचारू लागले की स्वामी म्हणतात हे खरं आहे काय? नंतर समाराधनेत जेवलेले सर्व म्हणाले, हे वचन निसंशय सर्वथैव खरे असल्याचा अनुभव आम्हाला खचित आज भोजनात आला आहे आणि पूर्ण खात्री आहे की साक्षात पूर्ण ब्रह्म विश्वंभर स्वामी समर्थ आहेत. आपल्याला किंतु वाटत असेल तर खात्री करून घ्या. इतक्यात श्री समर्थ त्या एड्दार पोशाख केलेल्या गृहस्थास बोलले, का रे, तुम्ही दोघं एकमेकांच्या बायकांजवळ निजत असताना अंगवस्त्र कशाच बाळगता? हे उद्धारक भाषण ऐकल्यावर त्या दोघा सुधारकांची आपल्या दुष्टकर्मांबद्दल पूर्ण खात्री झाली आणि ते लागलीच उभे राहून स्वामी अवतारिक आहेत असं म्हणून चालते झाले. तेव्हा भाविक ब्राह्मणाला महाराज म्हणाले की तुझी समाराधना यथासांग झाली. तुझ्या बिराडी जाऊन कुन्हाड्यात पत्रावळीवर भजी वगैरे सरस्वतीने ठेवली आहेत, ती घेऊन ये. भाविक ब्राह्मणाची स्त्री म्हणाली, घरात अन्न वगैरे बिलकुल शिल्लक नाही. तेव्हा श्री गुरुदेव प्रभू बोलले, काय बोलतेस गया, तुझे घर भरले. हे कल्याणरूप आशीर्वचन ऐकून भयंता स्त्री पुरुष बिराडी जाऊन पाहतात तो पदार्थ कोणाड्यात पत्रावळीवर खचित बसलेले दिसले. ते घेऊन फारच आनंदाने उभयंतांनी येऊन समर्थांना खाऊ घातले. ब्राह्मण समर्थचरणी कृतकृत्य होऊन स्तवन व नमन वारंवार करून म्हणू लागले की मी नित्य पार्थिव करीत असतो ती करू नये काय, कारण श्रीमुखातून आता मातीची उडू नको असा अनुग्रह झाला आहे. तदनंतर महाराज म्हणाले, तुझी पूजा सफल झाली. निष्काम कर्म करावं म्हणजे परमात्मा प्राप्ती प्रत्यक्ष होईल. ते अत्यंत हितकर वचन ऐकून भाविक स्त्री आणि तिच्या नवऱ्यास परमानंद झाला आणि पुन्हा ब्राह्मणाने दुसऱ्या दिवशी श्रीमद्गुरू परमहंसास नैवेद्य समर्पण करून परिवारासह भोजन केलं आणि समर्थांचा प्रसाद व आज्ञा घेऊन स्वग्रामास जाऊन स्वामी भक्ती करत तो सुखाने सत्कालक्षेप करू लागला. तसेच 2 सुधारकांच्या स्त्रिया करुणाघणास शरण आल्या आणि त्यांनी पश्चाताप करून वाईट कर्म सोडलं. महत्पुरुषांच्या दर्शनाने इहपर कल्याणच होणार आहे. चमत्कार असा की या सुधारकांच्या ठेवलेल्या स्त्रियांपैकी हिंदुस्थानी स्त्रीने सर्वसंग परित्याग तिथल्या तिथेच करून श्री समर्थांचा कृपाप्रसाद आज्ञा स्वीकारून निर्मोह उत्साही रामेश्वराच्या यात्रेस गेली. ही गोष्ट ब्रह्मनिष्ठ वामनबुवा यांनी स्वतः पाहिली आहे. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग 33 समाप्त. क्रमशः धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.